नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 510वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे एका टूथपेस्टची जाहिरात ह्याविषयी. स्वप्न बघितली तरच ती वास्तवात आणणं शक्य होतं. ती पूर्ण व्हायची आशा असली तरच त्यासाठी प्रयत्न करणं शक्य होतं. आपल्या कामावर आणि प्रयत्नांवर प्रेम असेल तरच ते काम सुंदर होणं शक्य होतं. चेहऱ्यावर स्मित असेल तरच वरील सर्व शक्य होतं. आमच्या टूथपेस्टने दात घासले तरच स्मित असणं शक्य होतं. स्वप्न बघितली तरच ती वास्तवात आणणं शक्य होतं. ती पूर्ण व्हायची आशा असली तरच त्यासाठी प्रयत्न करणं शक्य होतं. आपल्या कामावर आणि प्रयत्नांवर प्रेम असेल तरच ते काम सुंदर होणं शक्य होतं. चेहऱ्यावर स्मित असेल तरच वरील सर्व शक्य होतं. आमच्या टूथपेस्टने दात घासले तर चेहऱ्यावर स्मित असणं शक्य होतं. आता दुसरी कविता आहे. एक माणूस घटस्फोट मागायला कोर्टात गेला. कशासाठी घटस्फोट हवा आहे असा प्रश्न जजने विचारला. तो म्हणाला, ती माझ्याशी गेले 6 महिने बोलतच नाही. तर जज म्हणाला, तू घरी जा, पुन्हा एकदा विचार कर आणि मला जर विचारलंस तर मी सांगीन की इतकी चांगली बायको पुन्हा मिळणं शक्य नाही. एक माणूस घटस्फोट मागायला कोर्टात गेला. कशासाठी घटस्फोट हवा आहे असा प्रश्न जजने विचारला. तो म्हणाला, ती माझ्याशी गेले 6 महिने बोलत नाही. जज म्हणाला, तू घरी जा, पुन्हा विचार कर आणि मला विचारशील तर इतकी चांगली बायको पुन्हा मिळणं शक्य नाही. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी यांच्या ग्रंथावर आधारित हा पुढचा 44वा भाग. शरीराचा कुठलाही भाग आत्मा कधीच नसतो. कुठलाही भाग निकामी झाला तरी आत्मा असतो. शरीराचा कुठलाही भाग आत्मा कधीच नसतो. कुठलाही भाग निकामी झाला तरी आत्मा असतो. जिवंत असण्यासाठी सारे काही चालू असते. निकामी भागाचे काम सोडून सारे चालू असते. जिवंत असण्यासाठी सारे काही चालू असते. निकामी भागाचे काम सोडून सारे चालू असते. जिवंत राहण्यासाठी ऊर्जा त्याला मिळत असते. ती ऊर्जा आत्म्यापासूनच त्याला मिळत असते. जिवंत राहण्यासाठी ऊर्जा त्याला मिळत असते. ती ऊर्जा आत्म्यापासूनच त्याला मिळत असते. साऱ्याचे नियंत्रण केवळ आत्म्यातच असते. आत्म्याच्या प्रकाशातच शरीर काम करते. साऱ्याचे नियंत्रण केवळ आत्म्यातच असते. आत्म्याच्या प्रकाशातच शरीर काम करते. शरीराच्या भागांपेक्षा आत्मा वेगळा असतो. विचार अन कर्मासाठी तोच दिशा दाखवतो.
शरीराच्या भागांपेक्षा आत्मा वेगळा असतो. विचार अन कर्मासाठी तोच दिशा दाखवतो. प्रत्येक शरीराची वेगळी प्रवृत्ती असते. त्या त्या शरीरासाठी ती स्वतःची असते. प्रत्येक शरीराची वेगळी प्रवृत्ती असते. त्या त्या शरीरासाठी ती स्वतःची असते. त्याची क्षमता, त्याची आवड स्वतःचीच असते. बाल, तरुण अन वृद्ध काळी ती बदलतही जाते. त्याची क्षमता, त्याची आवड स्वतःचीच असते. बाल, तरुण अन वृद्ध काळी ती बदलतही जाते. आत्म्याच्या समोर सारे शरीर घडत असते. जे बदलत असते, घडत असते, ते आत्मा नसते. आत्म्याच्या समोर सारे शरीर घडत असते. जे बदलत असते, घडत असते, ते आत्मा नसते. शरीर सारे अशुद्ध अन मलासहित असते. शुद्ध निर्मळ आत्मा ते कसे असू शकते. शरीर सारे अशुद्ध अन मलासहित असते. शुद्ध निर्मळ आत्मा ते कसे असू शकते. आत्मा बघणारा अन जाणणारा असतो. शरीरापासून आत्मा हा वेगळाच असतो. आत्मा बघणारा अन जाणणारा असतो. शरीरापासून आत्मा हा वेगळाच असतो.